नमस्कार. आज तारीख आहे 10 एप्रिल 2026 आणि आपण नाशिक शहरातल्या आजच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. शहरात गुन्हेगारी रोखण्यापासून ते मोठमोठ्या विकास प्रकल्पांपर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. चला तर मग या सगळ्या बातम्या सविस्तरपणे समजून घेऊया. आज आपण प्रामुख्याने 3 भागांमध्ये बोलणार आहोत. पहिल्या भागात आपण शहरातल्या गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर नजर टाकू. त्यानंतर दुसऱ्या भागात ह्याच शहरात विकासाची गाडी कशी सुसाट धावते ते पाहू. आणि शेवटी आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या नोकरीच्या संधी आणि हवामानाच्या इशाऱ्याबद्दल जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागापासून, गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था. शहरात नेमकं काय चाललंय आणि प्रशासन काय पावलं उचलतंय ते बघूया. या भागात आपण 4 महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत. एका हाय प्रोफाईल लैंगिक छळाच्या प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी मंत्र्यांनी एक कडक आदेश दिलाय. एका भोंदूबाबाच्या केसचं काय झालं, आणि हो, नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबद्दल एक अलर्ट सुद्धा आहे. नाशिकच्या आयटी क्षेत्रात गाजत असलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आता एक मोठी घडामोड समोर आलीय. पोलिसांनी थेट पुण्यामधून एका महिला मॅनेजरला ताब्यात घेतलं आहे. ही अटक खूप महत्त्वाची मानली जातेय, कारण आता तपासाला वेग येईल आणि बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील अशी अपेक्षा आहे. शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठा आणि कडक आदेश दिला आहे. तो म्हणजे दोषींवर थेट मकोका लावा. आता मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. हा एक खूप कडक कायदा आहे जो सहसा मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांवर लावला जातो. याचा सर्व अर्थ असा होतो की प्रशासन आता गुन्हेगारीच्या मुळावरच घाव घालण्याच्या तयारीत आहे. आता वळूया भोंदूगिरीच्या प्रकरणाकडे. यातला मुख्य आरोपी अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण त्याहीपेक्षा मोठी बातमी ही आहे की या केसच्या तपासासाठी आता एक SIT म्हणजे एक विशेष तपास पथक नेमण्यात आलंय. जेव्हा प्रकरण खूप मोठं आणि गुंतागुंतीचं असतं तेव्हाच SIT नेमली जाते. त्यामुळे या प्रकरणाची खोलवर चौकशी होणार हे नक्की. मालेगाव आणि आसपासच्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. नोकरीचं खोटं आमिष दाखवून तरुणांना फसवणारी एक टोळी सक्रिय झालीय. महानगरपालिकेने सर्वांना सतर्क केलंय की अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. बरं, ही झाली गुन्हेगारीची बाजू. पण नाण्याला दुसरी बाजूही असते, नाही का? एकीकडे ही आव्हानं आहेत, तर दुसरीकडे नाशिक विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जातंय. चला बघूया शहरात काय नवीन आणि मोठं घडतंय. नाशिकच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवणाऱ्या रिंग रोड प्रकल्पाबद्दल एक जबरदस्त गुड न्यूज आहे. कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टमधला सगळ्यात मोठा अडथळा असतो जमिनीचा, पण इथे प्रशासनाला मोठं यश मिळालंय. तब्बल 60% शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीसाठी संमती दिली आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतंय की हा प्रोजेक्ट आता फक्त कागदावर राहिलेला नाहीये. शेतकऱ्यांची संमती मिळवण्यापासून ते प्रत्यक्ष जमीन ताब्यात घेण्यापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर काम खूप वेगाने सुरू आहे आणि ते आणखी वेगवान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या विकासात आणखी एक भर पडणार आहे, ती म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशनचा कायापलट. जळगाव स्टेशन ज्याप्रमाणे बदललं, अगदी तसंच आता नाशिक रोड स्टेशनही बदलणार आहे. म्हणजे काय, तर नवे एस्केलेटर्स लागतील, पार्किंगची व्यवस्था आधुनिक होईल आणि जास्तीच्या तिकीट खिडक्या उघडल्या जातील. याचा थेट फायदा रोज प्रवास करणाऱ्या हजारो लोकांना होणार आहे. आणि आता आपण येऊया आपल्या शेवटच्या भागाकडे. यात आपण अशा 2 गोष्टींवर बोलणार आहोत ज्यांचा थेट संबंध आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी आहे. एक आहे नोकरीची मोठी संधी आणि दुसरा आहे हवामानाचा इशारा. नाशिकमध्ये जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे. शहरात लवकरच एक मेगा भरती होणार आहे आणि त्यात तब्बल 2000 जागा भरल्या जाणार आहेत. हो, 2000. ही एक सुवर्ण संधी आहे. आणि ही संधी अजून खास का आहे, कारण या भरती मेळाव्यात 1-2 नाही तर तब्बल 27 मोठ्या आणि नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये अर्ज करण्याची संधी मिळेल. आणि जाता जाता एक महत्त्वाची सूचना हवामानाबद्दल. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः शेतकरी बांधवांनी आपल्या काढणीला आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल. तर आजच्या या सगळ्या बातम्यांमधून नाशिकचं एक दुहेरी चित्र आपल्यासमोर उभं राहतं, नाही का? एकीकडे गुन्हेगारीला आळा घालण्याचं आव्हान आहे, तर दुसरीकडे रिंग रोडसारख्या प्रकल्पांमधून विकासाची स्वप्न आहेत. कुठलंही शहर असंच घडत असतं. सुरक्षा आणि विकास या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालावं लागतं. मग खरा प्रश्न हाच आहे की या आव्हानांवर मात करून आणि संधींचं सोनं करून नाशिक आपलं भविष्य कसं घडवणार? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.